नमस्कार. मुक्तांगण सखी मंचमध्ये आपलं स्वागत आहे. मी सुरेखा भागवत. मुक्तांगण सखी मंच हे एक मुक्त व्यासपीठ आहे. आपल्या मैत्रिणींसाठी, ती गृहिणी असो किंवा नोकरदार असो, ती सतत कामामध्ये व्यस्त असते. तिला व्यक्त होण्यासाठी वेळ मिळतच नाही. आवड खूप असते, वेळ मिळत नाही. मग हे मुक्तांगण सखी मंच हे व्यासपीठ आम्ही उभं केलेलं आहे आणि त्या निमित्ताने प्रत्येक सखी आमची त्यात स्वतःचं वेगवेगळ्या विषयांवर मत व्यक्त करत असते. तसंच आज आम्हाला असं वाटलं की आपण आज राष्ट्रीय क्रीडा दिन आहे, तर त्या विषयावर बोलू शकतो की नाही. निश्चितच बोलू शकतो. म्हणून हा छोटासा प्रयत्न. मेजर ध्यानचंद हे आपले देशासाठी खेळणारे हॉकी प्लेयर होते. मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 साली भारतात झाला. त्यांचे वडील आर्मीमध्ये सुभेदार होते. त्यांची सतत ट्रान्सफर होत होती. मग ह्या सततच्या ट्रान्सफरने व्हायचं काय की ध्यानचंद यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम व्हायचा. दुष्परिणामच म्हणावा लागेल, कारण मग त्यांचं अभ्यासातलं मन उडत गेलं. मग अगदी इयत्ता 6वीत असतानाच त्यांनी शाळा सोडून दिली. पुढे वयाच्या 16व्या-17व्या वर्षी त्यांनी लवकरच आर्मी जॉईन केली. आर्मीवर नोकरीवर रुजू असताना त्यांचा संपर्क हॉकी या खेळासोबत आला आणि त्यांना तो खेळ आवडू लागला. पुढे हळूहळू त्यांचा तो छंदच झाला. रात्रंदिवस 24 तास ते हॉकीची प्रॅक्टिस करत असायचे. एकदा असेच ते चंद्राच्या प्रकाशात, रात्री अंधार असताना चंद्राच्या प्रकाशात हॉकीची स्टिक घेऊन प्रॅक्टिस करत असताना त्यांच्या गुरूंनी त्यांना पाहिलं. त्यांचे गुरु सुभेदार बाले तिवारी. त्यांची ही मेहनत, लगन आणि साधना पाहून ते म्हणाले, देखना आज तुम चांद की रोशनी में खेल रहे हो. देखना आज तुम चांद की रोशनी में खेल रहे हो, लेकिन कल इसी खेल के तुम चांद बन के चमकोगे. लेकिन कल इसी खेल के तुम चांद बन के चमकोगे. और आज से मैं तुम्हें ध्यान सिंह नहीं, ध्यानचंद कह के बुलाऊंगा. म्हणजे तोपर्यंत त्यांना ध्यान सिंग या नावाने ओळखलं जायचं. ध्यानचंद हे त्यांना त्यांच्या गुरुकडून मिळालेलं नाव आहे आणि आज संपूर्ण जग त्यांना मेजर ध्यानचंद या नावानेच आपण ओळखतो. ध्यानचंद यांचे नावाप्रमाणे सतत ध्यान, रात्रंदिवस 24 तास त्या हॉकीच्या खेळामध्येच असायचे. मेजर ध्यानचंद हे एक असे खेळाडू होते की त्यांनी भारताला लागोपाठ 3 वेळा गोल्ड मेडल मिळवून दिले होते. त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी 1000 गोल पूर्ण केले होते. त्यांच्या हॉकी स्टिकला जादूची छडी म्हणायचे आणि त्यांना त्या खेळाचे जादूगार म्हणायचे. कारण की बॉल एकदा का त्यांच्या हॉकी स्टिक जवळ आला की कोणालाही किती प्रयत्न केला तरी त्यांच्या हॉकी स्टिक पासून तो बॉल वेगळा करता येणं शक्यच नसायचं. म्हणून त्यांना हॉकीचे जादूगार म्हणायचे. हुकुमशाह हिटलर हा सुद्धा त्यांच्या खेळामुळे प्रभावित झाला होता. 29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस असल्यामुळे त्यांचा सन्मान म्हणून आपल्या भारतात हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून मानला जातो आणि हा बहुमान त्यांनी त्यांच्या कष्टाने मिळवला आहे. असो, अशा या जादुई खेळाडू अवलियाबद्दल 2 शब्द बोलावेसे वाटणार नाही का? त्यात नवलते काय? पुन्हा पुन्हा असे खेळाडू आपल्या भारताला मिळावे आणि आपल्या भारताचं जगभरात नाव व्हावं. आताही जे काही खेळाडू आपल्या भारतासाठी खेळतायत त्यांना मुक्तांगण सखी मंच कडून भरभरून शुभेच्छा. जय हिंद.